ॲक्सिडेंट एक असा शब्द आहे जो आपल्याला ऐकायला कधीच आवडत नाही. आणि हो, मी देवाकडे हीच प्रार्थना करेल की कधीच चांगल्या व्यक्तींचा ॲक्सिडेंट होऊ नये. आज आपली जी कथा आहे ती तुम्हाला कथा संपल्यानंतर नक्कीच विचार करायला भाग पडेल की हे होतं तरी काय. तर चला ऐकूया. अपघात एक भयकथा. पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कथा कशी वाटली मला इंस्टाग्रामवर नक्की कळवा. कथेनंतर मी तुम्हाला तिथेच भेटेल. काही काळ मागे आपण जाऊया. 1985चा तो काळ. दिलीप आणि दत्ता हे दोघंही जिवलग मित्र. त्यात दिलीप थोडा गावामध्ये पैसेवाला होता. दिलीपनी एक सायकल घेतली होती. दत्ताला फार आनंद झाला होता. त्या क्षणी दिलीपच्या आईने सांगितलं, जा रे बाळा, या सायकलची आपल्या त्या मंदिर शेजारी जाऊन जरा पूजा करून आण. आणि दिलीपला तेवढेच निमित्त भेटले सायकल फिरवण्याचे. दिलीपने ती सायकल तशीच नेली आणि पूजा करून आणली. पण तिकडच्या त्या भटजीने सांगितले की एक काम कर, आता इथपर्यंत गेलाच आहेस तर आपल्या गावापासून 30 किलोमीटर लांब ते शंकराचं मंदिर आहे, तिथे एकदा जाऊन ये आणि तिथेही पूजा कर. त्या क्षणी दिलीपला एक कल्पना सुचली. त्या रात्री त्याने सांगितले, दत्ता, उद्या आपल्याला जायचंय बघ. आणि हो, उद्याच काही करून मुहूर्त सांगितलंय. 10 वर्षातून एकदा असा मुहूर्त येतो, दिलीप बोलला. दत्तानेही कसंबसं करून होकार दिला. शेवटी दुसरा दिवस आला, पण दत्ता हा आपल्या कामात व्यस्त होता. दिलीप त्याला आणायला गेला, पण दिलीप हा तिथेच बसून राहिला, कारण की दत्ता घरी आलाच नव्हता. साधारण दुपारचे 4 वाजले असतील आणि त्यानंतर दत्ता घरी आला. दिलीपने त्याला आधी खूप ओरडले, पण नंतर दत्ता तयार झाला. शेवटी जुन्या काळातले माणसं ते, दिलेल्या शब्दाला जागणारे. दोघंही आपल्या त्या सायकलवर प्रवास करू लागले आणि संध्याकाळपर्यंत अतिशय मजेदारपणे त्यांनी तो प्रवास केला. 7:30 वाजले असतील ते त्या मंदिराच्या पायथ्याशी पोचले. हळूहळू करून त्यांची सायकल तिथे नेली. त्या सायकलची पुन्हा एकदा पूजा केली, देवाच्या पाया पडल्या आणि नंतर त्या मंदिरच्या भटजींना विचारले, काय हो, इथे जाण्याचा आता मार्ग फक्त हाच का? त्या मंदिरांच्या त्या भटजीने सांगितले, हे बघा, मार्ग तर हाच आहे, पण आज अमावस्या आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आजची रात्र मंदिरातच राहावा आणि उद्या जावा. एवढे बोललो ना बोलतो दिलीप हा जोरजोराने हसायला लागला. काय बोलता तुम्ही? अमावस्या आणि याचा काय संबंध हो? तुम्ही काही बोलू नका हा, चला. त्या भटजीने थोडी विनंती केली, पण नंतर त्यांनी सांगितले, ठीक आहे, एक काम करा, हे तुमच्याजवळ ठेवा. त्याजवळ एक अंगारा होता आणि दिलीप बोलला, अहो हे काय सगळं, आम्ही नाही मानत. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काय भूत पचडणार आहे? आणि हळूहळू करून रात्री 8:30 वाजता त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला. घरी पोहोचायला अक्षरशः आता 2 तास लागणार होते. सायकल आणि 35 किलोमीटरचा तो प्रवास. त्या काही ढाबा किंवा हॉटेल हे नव्हतेच. पण सुदैवाने दत्ताने आपल्या पिशवीमध्ये काहीतरी आणले होते. अरे काय रे, दिलीपने विचारले आणि त्यांना चपाती दिसली. 2 चपात्या होत्या, त्यांनी लगेच खाऊन टाकली. चल, थोडी तरी सोय झाली. आणि असं बोलताच आता दत्ताने सायकल घेतली. दत्ता सायकल चालवू लागला आणि इकडे साधारण रात्रीचे 10:30-11 वाजले असतील. सायकलचा तो प्रवास अतिशय हळू होता, कारण की त्या काळी चढण भरपूर होते. मध्ये मध्ये यांना उतरायला देखील लागत होते. आणि हळूहळू करून दत्ता कसा बसा आपली सायकल चालवत होता. पण त्याला दिसले की अगदी मोजकेच ट्रक हे तिथून जात आहेत. काही ट्रॅक्टरही होते, पण अतिशय बोटाच्या अंतरावर मोजणारे. आता त्यांनी दिलीपला आवाज दिला, बघ रे दिलप्या, कसं काय चाललंय?
पण दिलीप जवळजवळ झोपेत आला होता. दिलीपने लक्ष दिले नाही. पण अचानक दत्ताला चक्कर सारखे झाले आणि तो कसला तरी विचार करू लागला. तो पुन्हा समोर पाहू लागला आणि सहज त्याला मागून आवाज आला, अरे दत्ता थांब ना, मला सोडून कुठे चाललाय? दत्ताने सायकलचे त्या आरशामध्ये बघितले तर दिलीप तसाच पाठून पळत येत होता. दत्ताने जोरात सायकलचा ब्रेक लावला आणि मागे बघितले तर दिलीप तसाच सायकलवर मागे बसून होता. तो पेंगण्याच्या अवस्थेमध्ये होता. अरे हे काय होते? दत्ता बोलला. तो पुन्हा सायकल चालवू लागला आणि पुन्हा तसलेच काही प्रकार होऊ लागले. इकडे थंडी वाजली होती आणि दोघंही अक्षरशः कापत होते. कुठे आणलेस रे दिलप्या? दत्ता बोलत होता. अरे तुला नसेल जमत तर मी चालवतो, दिलीप मागून बोलत होता. हळूहळू यांच्यामध्ये आता भांडणं होऊ लागले होते. पण सहज अचानकपणे दत्ताला दिसले की त्या रस्त्यावर पुढे काहीतरी चमकत आहे. जसे जसे ते जवळ येत होते तसे दत्ताला दिसले की साधारण एक 25-26 वर्षाची बाई ही त्यांना बघून हात दाखवत आहे. पण सगळ्यात भयानक दृश्य म्हणजे तिचे केस हे जमिनीपर्यंत लोंबकळत होते. आणि हो, जर तिच्यावर उजेड पडला सूर्याचा तर पूर्ण ती पांढरी वाटेल अशीच चमकत होती. अरे कोण आहे ही? दिलप्याने मागून बोलली. पण दत्ता बोलला, लक्ष देऊ नको, चल गप. हे तसेच आपली सायकल चालवत पुढे गेले. पण काही क्षणात पुन्हा ती बाई यांना दिसली. ए, ही तर मागे होती ना? दिलीप बोलला. हो, ही तर मागे होती. पण यावेळेला त्यांच्या जीवात आता भय पसरले होते. असले प्रकार वाढू लागले होते. पण त्यांनी पाहिले की साधारण काही अंतरावर त्यांच्या मागून एक मोटरसायकल येत आहे. ती आवाज करत होती जोरजोरात आणि अतिशय वेगाने यांच्या बाजूने गेली. हा वेग एवढा होता की चुकून जर थोड्या अंतरावर यांना धक्का लागला असता तर कदाचित हे तिथेच पडून मेले असते. अरे येडबीड आहे की काय? असं कसं चाललंय? आणि हो, ही पहिल्यांदाच मोटरसायकल बघितली गावात. पण खरं तर हे गावात नव्हतेच, हे एका वेगळ्याच वेशीत होते. यांचा तो भयभीत प्रवास चालू होता आणि अचानकपणे थंड एवढी वाढली होती की यांना आता असे वाटत होते की कोणत्याही क्षणी बर्फ हा वरतून पडायला चालू होईल. त्यात त्या बाईची भीती होतीच. आणि पुन्हा एकदा ती मोटरसायकल तिथून येताना दिसली. ती समोरून येत होती. ती हळूहळू जवळ येत होती. तसं दत्ता विचारत, दिलप्या काय करू? सांग दिलप्या. पण आता वेग नव्हता. ती मोटरसायकल जवळ आली पण दत्ताने त्या क्षणी आपली सायकल उजवीकडे वळवली. ती वेगवान गतीने खाली घसरत गेली आणि सायकल सकट दिलीप आणि दत्ता हे झाडावर कोसळले आणि जोरात पडले. अरे तू बरा आहेस ना? दिलीप बोलला. अरे दत्ता मी बरा आहे. सायकल बघ आणि तो कोण आपल्या जीवाच्या मागे लागलाय? यांनी सायकल बघितली पण कदाचित आता ती चालण्याच्या अवस्थेत नव्हती. तिचा पुढचा चाक हा धक्का लागल्यामुळे जवळजवळ तिच्या जागेवरनं हल्ला होता. दोघांना नेणे शक्य नव्हते. फक्त तिला ढकलून नेणे हाच एक मार्ग होता. पण कुठेतरी दत्ताच्या हातावरनं आता रक्त हे हळूहळू करून गळायला चालू झाले होते. अरे दत्ता, मला माफ कर. माझ्यामुळे तुझी अवस्था झाली. दिलीपला आता वाईट वाटत होते पण आता पर्याय नव्हता. काही कापड लावून त्यांनी ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला पण आता उपयोग नव्हता. पण सहज नजर दिलीपची ही दत्ताच्या मागे गेली आणि तो जोरात बोलला, अरे ते बघ, या जंगलामध्ये कोणाचं घर आहे इकडे? दोघांनी पाहिले आणि यांना दिसले की त्याच्या आतमध्ये हे दिवे लावले होते आणि आतमधून लहान मुलांचा आणि मोठ्यांचा बोलण्याचा आवाज येत होता. ते घर भरलेले होते. बरं झालं बाबा, चल लवकर चल, तिथे जाऊ आणि हळद लावू.
चल. दिलीप आणि दत्ता दोघं तिकडे गेले आणि ते एवढे सुंदर घर पाहून त्यांनी दार ठोठावलं. कोणी आहे का? दत्ता बोलला. पुन्हा एकदा दरवाजा वाजवला पण कोणी उघडत नव्हते आणि दिलीप बोलला, थांब जरा. आणि दिलीपने जोरात दरवाजा वाजवला पण पहिल्याच क्षणी तो दरवाजा उघडला गेला. पण हे दोघं त्याच क्षणी स्तब्ध झाले. दिलीपने पाहिले की ज्या घरातून अक्षरशः लहान मुलांचा आणि मोठ्यांचा बोलण्याचा आवाज येत होता, जे भरल्यासारखे वाटत होते, बाहेरून आतमध्ये दिवा आहे असे दिसत होते, ते आतमध्ये अक्षरशः काळोख होते. घराच्या आतमध्ये कोणीच नव्हते. दिलीप तसाच 4 पावलं आतमध्ये गेला आणि बोलू लागला, अरे इथे होतं ना कोणीतरी. पण त्याच क्षणी दिलीपच्या जवळून कोणतरी गेलं. दिलीप जोरात ओरडणार पण दत्ता बोलला, अरे ते वटवागुळ आहे. वटवागुळ म्हणजे घर खूप वेळ झालं बंद असणार. दिलीप आणि दत्ताच्या मनात संशय हा निर्माण होऊ लागला. हळूहळू दिलीप आतमध्ये जात गेला आणि त्यासमोर त्याला एक आरसा दिसला. यांचे नशीब चांगले की यांच्याजवळ माशीस होता. कुठेतरी दिलीपला सिगरेट प्यायची सवय होती. माचीस जायला आणि त्या आरशात बघितले आणि दिलीप त्याच क्षणी स्तब्ध पडला. त्यांनी पाहिले की जी बाई यांना मगाच बसून हात दाखवत होती तीच यांच्या मागे उभी आहे आणि ती यांना बघून एक क्रूर हास्य देत आहे. दोघांनी मागे पाहिले पण मागे आता कोणी नव्हते. हे काय होतं दत्ता? दिलीप बोलला. सहज वरतून काहीतरी खाली पडू लागले. ते पाण्यासारखे होते. दिलीपने आपल्या डोक्यावर हात लावला. अरे हे काय? दिलीप बोलला. दत्ताने पुन्हा एकदा माचीस पेटवला आणि तो माचीस वरती दाखवला तर यांची बोबडी वळाली. यांनी पाहिले की 2 पुरुष आणि एक स्त्री यांना वरती लटकवलेले होते. त्यांची मुंडी खाली होती आणि डोक्यातून रक्त गळत होते. ते पूर्णपणे पांढरे पडले होते. हे जोरात ओरडले आणि क्षणभरातच पुढचे दृश्य तर फार भयंकर होते. ते तिन्ही भूत यांच्याकडे पाहून क्रूर हास्य देऊ लागले. चूक केली येऊन तुम्ही मरणार, सगळे मरणार. त्या घरामधनं हसण्याचा आवाज येऊ लागला होता. ते दोघंही पळत पळत बाहेर आले. पण आता असे वाटत होते की त्या पूर्ण जंगलामध्ये तो हसण्याचा आवाज घुंगत आहे आणि फक्त ऐकायला तेच येत होते. मरणार, दोघे पण मरणार. आणि दिलीप बोलला, तो बाबा बोलला होता की इथून जाऊ नका, आपण चूक केली रे. आणि हळूहळू ते तिन्ही भूत हे घराच्या बाहेर येऊ लागले. त्यांनी पाहिले की 2 माणसं होते ज्यांची मुंडी नव्हती आणि एक बाई होती जी पूर्ण पांढरी पडली होती आणि तिचे केस तर अक्षरशः जमिनीपर्यंत लोळत होते. यांचे पाय मागच्या दिशेला होते पण ते येत मात्र पुढच्या दिशेला होते. दिलीपला चक्कर कोणत्याही क्षणी येईल असे वाटत होते. त्या बाईने आपले दोन्ही हात अक्षरशः 10 ते 15 हात तेवढे लांब केले आणि स्पष्ट दिसत होते की त्यांच्या गळ्याजवळच ते हात करणार आहे. पण त्याच क्षणी दत्ताने आपल्या खिशातून एक अंगारा काढला आणि स्वतःला आणि दिलीपला लावला आणि उरलेला अंगारा त्या बाईच्या त्या हातावर फेकला. ती हाडं एवढ्या जोराने किंचाळली ते पाहून ते बाकीचे 2 भूतही ते पाहून ते 2 भूत ज्यांना मुंडी नव्हती यांच्या मागे पळत येऊ लागले. कसं बसा दत्ताने दिलीपला पकडले आणि हळूहळू करून त्या जंगलाच्या बाहेर आले. अर्थात ते जंगलामध्येच होते पण त्या हायवेवर आले.
यांचे नशीब चांगले होते की एक ट्रॅक्टर ह्यांना येताना दिसला. दत्ता बोलला, हे बघ दिलीप, मला माहिती आहे की कदाचित तो ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टर नाही थांबवणार, पण तसंही जर आपण इथे थांबलो तरी मरणारच आहोत आणि ट्रॅक्टर खाली आलो तरी मरणारच आहोत. पण जर त्याने ट्रॅक्टर थांबवला तर मात्र आपण इथून सुखरूप जाऊ. दिलप्या, हात दे माझा. दिलीपला काही समजत नव्हते. त्याने फक्त हात दिला आणि दोघंही जाऊन त्या ट्रॅक्टर समोर उभे राहिले. त्या ट्रॅक्टरवाल्याने गाडी जोरात थांबवली. अरे काय येडा आहेत का काय तुम्ही? इथं मरायचं का काय? तुम्ही इथं काय करताय? तो ट्रॅक्टर मधला साधारण 50 वर्षाचा माणूस बोलू लागला. झालेला सगळा प्रकार सांगितला, पण हे आधी त्या ट्रॅक्टर मध्ये मागे जाऊन बसले. तो ट्रॅक्टर मधला तो माणूस बोलला, तुम्ही त्या उजवीकडचं घर बोलताय ना? त्या घराकडे एकदा बघा. या दोघांनी त्या घराकडे बघितले आणि पाहिले की अक्षरशः फक्त तिकडे दरवाजा दिसत होता आणि काही दिवे. बाकी पूर्ण घर हे पडीक होते. यांना समजून गेले की यांच्यावर काय घडले होते. पूर्ण प्रवासात हे काय बोलले नाही आणि देवाचा जप करू लागले. यांचे गाव आले आणि नंतर त्या ट्रॅक्टरवाल्यांनी सांगितले, तसं तर मलाही माहित नाही, पण मी माझ्या वडिलांकडनं ही गोष्ट ऐकली होती. 1960च्या काळची गोष्ट. साधारण एक 35 वर्षाचा माणूस आणि त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ हा इथे राहत होते. त्यांना गावात कोणी जमीन दिली नाही, पण जंगला शेजारीच त्यांनी हे घर बांधले होते. त्या काळापासून ते मुंबईला जाऊन येऊन करत असे. पैसेवाले देखील असे. म्हणून गावातल्या काही दृष्ट लोकांची त्यांच्यावर नजर पडली आणि एक दिवशी काही लोकांनी त्यांच्या घरावर धाड टाकली. त्यात त्यांनी त्या 2 माणसांना अक्षरशः कुऱ्हाडीने मारले. त्यांचे धड वेगळे केले आणि त्या बाईला त्याच क्षणी फडफडत नेले. तिचे दागिने काढले आणि तिला रस्त्यावर मारून टाकले. पण अगदी वर्षभरातच ज्या माणसांनी कृत्य केले होते ते मरण पावले. पण तेव्हापासून दर अमावस्याला इथे कोणाचा ना कोणाचा जीव जातो किंवा कोणी ना कोणी वेडं होऊन नक्कीच येतं. आणि दत्ताने सांगितले, दिलीप, तुला आठवते ना की ज्या वेळेला तू मला बोलत होता, चल निघू पटकन कर, त्यावेळेला त्या भटजीने स्वतःहून माझ्या खिशामध्ये अंगारा टाकला होता. कदाचित तो देवाच्याच रूपात आला असेल. त्याच्यामुळेच आपले प्राण वाचले. कथा कशी होती? आवडली असेल तर मला नक्की इंस्टाग्रामवर सांगा. तुमचे कथा अनुभव असतील मला इंस्टाग्रामवर किंवा मेल ID वर जो डिस्क्रिप्शनमध्ये असेल तिथे नक्की सेंड करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. भेटूया पुढील भागांमध्ये.